मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। लोणी व्यंकनाथ येथील आनंदी आणि वीरा कांडेकर यांच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार डॉक्टरांवरती कारवाई करावी, तसेच आंदोलनाच्या दरम्यान 15 तरुणांवरती दाखल करण्यात आलेले गुन्हे हे मागे घेण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी श्रीगोंदा तहसील कार्यालयावरती भव्य असा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते। मोर्चानंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळाच्या सोबत तहसीलदार सचिन डोगरे, गटविकास अधिकारी राणी फराटे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांनी चर्चा केली। यावेळी तहसीलदारांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या आणि गुन्हे मागे घेण्याबाबत शासनाच्या नियमानुसार वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल असं म्हटलं। गटविकास अधिकारी यांनी देखील डॉक्टरांबाबतच्या मागण्यांचा प्रस्ताव पुढील कारवाईसाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल आणि त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून नियमानुसार निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलंय। दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी संबंधित गुन्ह्याचा तपास सुरू असून या तपासामध्ये टिळक बोस आणि स्मितल बाबळे यांनी सहकार्य करावं असं म्हटलंय। प्रशासनाकडून मिळालेल्या आश्वासनानंतर मोर्चाचा समारोप करण्यात आला। तसेच लोणी व्यंकनाथ इथे होणारे नियोजित आंदोलन देखील सध्या स्थगित करण्यात आलंय अशी माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे। या मोर्चामध्ये माजी आमदार राहुलदादा जगताप नागवडे, सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे, लोकनेते राजेंद्र आबा म्हस्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हरिदास आबा शिर्के तसेच माजी नगराध्यक्ष मनोहरदादा पोटे, सरपंच प्रमोद शिंदे, राकेश भाऊ पाचपुते, प्रशांत दरेकर, आदेश शेठ नागवडे, श्रीकृष्ण नागवडे, आम आदमी पार्टीचे डॉक्टर कोकाटे तसेच अरविंद कापसे, राजेंद्र नागवडे यांच्यासह विविध मान्यवर कार्यकर्ते, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी आंदोलनकर्त्यांच्या वतीनं प्रतिक्रिया देताना टिळक बोस यांनी म्हटलं की 5 ऑगस्ट पर्यंत आमच्या मागण्यांबाबत ठोस निर्णय झाला नाही तर तहसील कार्यालय आणि पंचायत समिती तसेच पोलीस ठाण्याच्या समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल। संबंधित डॉक्टरांवरती कारवाई होईपर्यंत आणि आमच्या मागण्यांवरती निर्णय होईपर्यंत आमचा लढा असाच सुरू राहणार आहे असा इशारा देखील त्यांनी दिला। लहान चिमुरड्यांचा, निष्पाप लहान लेकरांचा जीव गेला, तो जीव जाण्यास सर्वथा डॉक्टर प्रशांत मुळे आणि डॉक्टर शैला डांगे हे 2 डॉक्टर कारणीभूत आहेत। जर या लहान लेकरांना वेळेमध्ये ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली असती तर या लहान लेकरांचा जीव वाचला असता आणि म्हणून लोणी ग्रामस्थांनी आंदोलन केलं। ग्रामस्थांनी तिथल्या सरकारी दवाखान्याला कुलूप लावलं होतं। ही कृती ग्रामस्थांची अतिशय योग्य आहे, कारण लोकशाहीमध्ये जर निरपराध लोकांचे जीव जात असतील तर लोक रस्त्यावर उतरतात, आंदोलन करतात। हा लोकशाहीमधला संविधानाने दिलेला सर्वोच्च अधिकार आहे, तो अधिकार कुणी हिरावून घेऊ शकत नाही। लोकांनी आंदोलन केलं म्हणून जे डॉक्टर दोषी आहेत त्या दोन दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्याकडून पैसे घेऊन ठेंगे यांनी जाणीवपूर्वक आंदोलकांवरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत। आम्ही कसल्याही अश्लील शब्दाचा वापर केलेला नाही, सरकारी कामात अडथळा आणलेला नाही, कुणाशी आरवाच्या अथवा चुकीच्या भाषेमध्ये बोललेलो नाहीत। तिथं स्वतः तहसीलदार, BDO, DYSP, PI आणि 2 डांगे मॅडम आणि दुसऱ्या
जिल्ह्याच्या आरोग्य अधिकारी मांडगे मॅडम हे सगळे उपस्थित होते. यांच्या समोर आमची चर्चा झाली. मात्र तरी देखील डॉक्टर शैला डांगे मॅडम यांनी आमच्यावरती खोटी फिर्याद दिली. आम्ही त्यांना अश्लील शिवीगाळ केल्याचं त्यांनी म्हणलेलं आहे. ही एक शिवीगाळ आम्ही केलेली नाही. आंदोलकात तडपण्याचा, आंदोलकांवर प्रेशर टाकण्याचा आणि ज्यांनी खरोखर गुन्हा केला आहे खरं तर डॉक्टर प्रशांत मुळे आणि डॉक्टर शैला डांगे यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही मागणी ग्रामस्थांची होती. तीच मागणी आमची आहे. आणि अहिल्यानगर दक्षिणचे खासदार डॉक्टर निलेश लंके यांनी सुद्धा काल श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे PI यांना भेटून लेखी पत्र दिलेलं आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की खासदारांनी दिलेल्या पत्राला सुद्धा ठेंगे यांनी पोहोच म्हणून शिक्का मारून दिलेला नाही. ही त्यांची आरेरावी आहे. श्रीगोंदा तालुक्यामध्ये खुलेआम 2 नंबरचे धंदे चालले. दारू, गांजा, मटका, गुटखा, वेश्या व्यवसाय याचे हजारो लाखो रुपयांचे हप्ते दर आठवड्याला हा ठेंगे नावाचा अधिकारी गोळा करतो. याने इथल्या स्थानिक आमदाराला पैसे देऊन इथं पोस्टिंग घेतलेली आहे. तर एका तालुक्यात 2 वेळा पोस्टिंग करता येत नाही. तरी सुद्धा बेलवंडीनंतर हा ठेंगे श्रीगोंद्यामध्ये आला आणि यांनी इथं येऊन गोरगरिबांवरती, कष्टकऱ्यांवरती अन्याय करायचं काम चालू केलंय. पोलीस स्टेशनचं गेट बंद आहे. पोलीस स्टेशनमधल्या खुर्च्या काढून टाकल्यात आणि सामान्य कार्यकर्त्यांना आरोपींसारखी वागणूक देतो. याची ही हुकुमशाही, दडपशाही आम्ही श्रीगोंदा तालुक्यामध्ये खपून घेणार नाही. डॉक्टर डांगेने आमच्यावर चुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 15 निरपराध लोकांची सुद्धा नावं त्या गुन्ह्यामध्ये टाकलेली आहेत. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि हा गुन्हा तात्काळ माघार घेतला पाहिजे. यासाठी आज श्रीगोंद्यातले सर्व पक्षीय नेते माननीय राजूदादा नागोड्या, राहुलदादा जगताप, राजेंद्र आबा मस्के, बाळासाहेब जिनाटा, हरिदास आबा शिर्के असे सगळे नेते, मनोहरदादा पोटे असे सगळे नेते श्रीगोंदा तालुक्यातले आज एकवटले होते. संजय ठेंगेच्या हुकुमशाही विरुद्ध श्रीगोंदा तालुक्यातल्या जनतेने आता एल्गार पुकारलेला आहे आणि निश्चितपणानं तहसील कार्यालय असेल, पोलीस प्रशासन असेल, पंचायत समिती असेल अथवा इतर कार्यालय असतील, या सगळ्या कार्यालयांमधला कारभार सरळ झाला पाहिजे. ज्या 2 निरपराध लेकरांचा जीव या 2 डॉक्टरांमुळे गेलेला आहे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि लोणी व्यंकणांमध्ये ज्या निरपराध कार्यकर्त्यांवरती खोटे नाटे गुन्हे दाखल केलेत प्रशासनाने, या संजय ठेंगेच्या सांगण्यावरून ते गुन्हे माघार घेतले पाहिजेत अशी आमची मागणी आहे. तहसीलदारांनी सांगितलं आम्ही या संदर्भामध्ये वरिष्ठ कार्यालयाला आजच्या आंदोलनाचा सगळा अहवाल देऊ. आम्ही लेखी निवेदन कालही दिलं होतं, आजही त्यांना दिलेलं आहे. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही लेखी स्वरूपात दिलेल्या आहेत. BDO आणि फराटे मॅडम आल्या होत्या. त्यांनी सांगितलं की मी माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या 2 डॉक्टरच्या चुकांच्या संदर्भामध्ये पुढील कारवाई करण्यासाठी अहवाल पाठवते. जर 5 तारखेपर्यंत या दोन्ही डॉक्टरांवर कारवाई झाली नाही तर मग मात्र श्रीगोंदा तालुक्यातलं तहसील कार्यालय असेल, पोलीस स्टेशन असेल अथवा पंचायत समिती असेल, हे 3ही कार्यालयांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती लोक येतील आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करतील. आणि जोपर्यंत डॉक्टरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत यातला एकही कार्यालय उघडू देणार नाही असा निर्णय आज श्रीगोंदा तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी घेतलेला आहे. श्रीगोंदा तहसील कार्यालयावरती लोणी येथे जी दुर्दैवी घटना घडली, वीरा आणि आनंदी यांचा जो शेततळ्याच्या पाण्यामध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला. मुळात म्हणजे त्यांचा मृत्यू शेततळ्याच्या पाण्यामध्ये पडून न होता प्रशासनाने वेळेवरती त्यांना उपचाराला नेण्यासाठी जी ॲम्ब्युलन्स आहे सरकारची ती ॲम्ब्युलन्स दिली नाही. त्यामुळं त्या दुर्दैवी लहान लेकरांचा त्या ठिकाणी बळी गेलेला आहे. आणि याचा निषेध करण्यासाठी आज श्रीगोंदा तहसीलवरती सर्व पक्षीय या ठिकाणी मोर्चा आयोजित केलेला होता. मुळात म्हणजे हा मोर्चा फक्त आनंदी आणि वीरा यांना नक्कीच न्याय मिळवून देण्यासाठी केलेला होता. परंतु त्यामध्ये हे टिळक जे असतील, आम्ही असं आमचे सर्व सहकारी असतील जे नेहमीच श्रीगोंदा तालुक्यामध्ये अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवण्याचं काम करतात आणि खोटे गुन्हे दाखल करून आमच्यावरती तो आवाज दाबण्याचा प्रयत्न या नीच प्रशासनाने केलेला आहे. त्यांनाही जाब विचारण्यासाठी हा सर्वपक्षीय मोर्चा आयोजित केलेला होता. ह्या मोर्चासाठी श्रीगोंद्यातील लोकशाही ज्यांना टिकावी वाटते आणि ज्यांना न्याय हवा आहे असे जिवंत माणसं खऱ्या अर्थानं ह्या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते. आणि एकीची ताकद काय असती खऱ्या अर्थाने ही येणाऱ्या काळामध्ये जनतेला कळेल. आणि आम्ही दोघंही, टिळक असेल, मी स्वतः असेल, आम्ही दोघंही जनतेच्या कामासाठी, समाजकार्यासाठी वाहून घेतलेले आहेत. आमच्यावरती असा हा पहिलाच गुन्हा नाही, इथून पाठीमागेही गुन्हे दाखल झालेले आहेत. आणि न्याय देण्यासाठी जर आमच्यावरती गुन्हे दाखल प्रशासन करणार असेल तर ते काही गुन्हे आम्ही आमच्या अंगावरती घ्यायला तयार आहोत. आम्ही गुन्ह्याने दाबून जाणारे किंवा एखादा गुन्हा आमच्यावरती दाखल झाला म्हणून आम्ही प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवणार नाही. अशी जर कोणाला गैरसमज असेल तर तो कृपया गैरसमज दूर करावा. उलट आजच्या मोर्चाने आम्हाला अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणखीन बळ खऱ्या अर्थानं मिळालेलं आहे आणि त्या पद्धतीनेच आम्ही समाजामध्ये काम करत राहू. आणि आनंदी आणि वीराला जर खरा न्याय मिळवून द्यायचा असेल तर त्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत मुळे, तालुका वैद्यकीय अधिकारी शैला डांगे यांच्यावरती निलंबनाची कारवाई झालीच पाहिजे आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही त्यांच्यावरती दाखल झाला पाहिजे
यासाठी आम्ही हा लढा असाच तीव्रपणे इथून पुढच्या काळामध्ये वाढवत जाऊ. सुहास कुलकर्णी, सी 24 तास, श्रीगोंदा.